श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात झाली आहे। ब्रिटिश काळात जमिनी परत देऊ या अटीवर घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आजही परत मिळालेल्या नाहीत। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून शेतकरी या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत। 14 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत जमिनी परत करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर मंत्रिमंडळानेही कायद्यात दुरुस्ती करण्याचा ठराव मंजूर केला। मात्र इतके निर्णय होऊनही प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही फक्त आश्वासन ऐकतोय। 40 वेळा आम्ही मुंबईला जाऊन आमचा प्रश्न मांडला, पण आजपर्यंत न्याय मिळाला नाही। म्हणूनच आम्ही आत्मक्लेश आंदोलन करत आहोत, असं मत ॲडव्होकेट काळे यांनी व्यक्त केलं आहे। महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक उपस्थितीत हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनातून खरं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला असून त्या कालावधीत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। 9 गावे आकारी पडीत शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। सध्या हे आंदोलन श्रीरामपूर येथील महात्मा गांधी चौकात सुरू आहे। आकारी पडीत हा विषय गेल्या 106 वर्षाचा असलेला विषय। ब्रिटिश काळात जमिनी घेतल्या होत्या, त्या जमिनी परत देण्याच्या बोलीवर घेतल्या गेल्या होत्या, परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या जमिनीच्या बाबतीत निर्णय झाला नाही। त्याच्यामुळे गेल्या 30-40 वर्षापासून आकारी पडीत लोकांचा हा संघर्ष आहे। आता हा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला आहे, कारण की उच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांना जमिनी परत करा अशा स्वरूपाचा निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाच्या अधीन राहून मंत्रिमंडळाने देखील 24 मध्ये मंत्रिमंडळ समितीने आणि स्वतः मंत्रिमंडळाच्या कमिटीने हा निर्णय घेऊन सांगितलं की याच्यामध्ये या जमिनी शेतकऱ्यांना दिल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे। त्याच्या स्वरूपाचा ठराव देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आणि त्याच्यानंतर मात्र इतकी राजकीय अनास्था आम्हाला गेल्या 1.5 वर्षापासून पाहतोय आम्ही की सत्तेमध्ये असलेली माणसं ज्यांच्या हातामध्ये सगळ्या निर्णय करण्याची क्षमता आहे, ज्या लोकांनी आजपर्यंत बरेच काही निर्णय घेतले परंतु शेतकरी हिताचे कोणते निर्णय घेतल्याचं आम्हाला पाहायला मिळत नाही। आम्ही आशेवर होतो की 1.5 वर्ष झालं, कधी आता तरी शासन आमच्या बाजूने निर्णय घेईल। आधीचे निर्णय झालेले असताना सुद्धा कमीत कमी 40 चक्र आम्हाला मुंबईला मारावं लागल्या, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना, वेगवेगळ्या मंत्री महोदयांना सांगून ही गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातनं काही आम्हाला आजपर्यंत यश आलं नाही। म्हणून आज आम्ही असं ठरवलंय की शासनाला जर जाग आणायची असेल, जे एसी मध्ये बसलेले मंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांना जर आता ह्या अडचणीची लक्षात घ्यायचा असेल तर आम्ही उन्हात बसणं आणि महात्मा गांधींनी जे आम्हाला आंदोलनाचं हे करून दिलं त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर बसून आत्मक्लेश करायचा आहे। त्याच्यासाठी प्रतिकात्मक म्हणून आम्ही महामानव आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना आम्ही आज प्रतिकात्मक स्वरूपात इथं स्टेजवर बसवलेलं आहे। त्यांच्या पुढे आम्ही उन्हात बसलोय की तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आम्हाला मिळालं का, याच्यासाठीचा आमचा आत्मक्लेश आहे आणि म्हणून आम्ही आज आत्मक्लेश आंदोलन करतोय। याच्या पुढची दिशा मात्र आम्हाला आता या आंदोलनाच्या संध्याकाळच्या घटकेमध्ये आम्हाला ठरवायची आहे की कदाचित आज आम्ही महात्मा गांधींच्या माध्यमातून, आंबेडकरांच्या माध्यमातून हा विषय पुढे घेतलेला आहे। हे आंदोलन आम्हाला राज्यभर न्यायचंय, राज्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला दाखवून द्यायचंय की बाबा तुझ्यासाठी लोक राहिले नाही, आता तुझा संघर्ष तुलाच करायचा आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही आज आंदोलनाला इथून सुरुवात करतोय। भविष्यातलं हे आंदोलन मात्र मी आपल्या माध्यमातून सरकारला सूचित करतो की जर हे आंदोलन आम्हाला या महिनाभराच्या आत या जमिनी आमच्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही तर याच्या पुढचं आंदोलन मात्र कदाचित असं भगतसिंग आणि यांनी जे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं ते आंदोलन आम्हाला करावं लागेल, ही आपल्या माध्यमातून मी सरकारला सूचना करतो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।